नमस्कार मित्रांनो, नमस्कार। आज आपण आलेलो आहे सिंदखेड राजा येथे आणि सिंदखेड राजा येथे आपले लखुजी राजा यांची इथं राजवाडा आहे। इथं राजवाडा इथे आलेलो आहे आपण। आता आपण प्रवेशद्वारावर इथं उभे आहे आणि आमचे मित्र भेटलेले आहे। हे मित्र बीड जिल्ह्यावरून इथं आलेले आहे लखुजी राजे यांचा राजवाडा पाहण्याकरता आणि त्यांनी ते आतून आलेले आहे। त्यांनी राजवाडा पूर्ण एक्सप्लोर केलेला आहे। आपण त्यांना त्यांचं नाव विचारू आणि गाव विचारू। सांगा तुमचं नाव। माझं नाव कैलास वाघ, मी बीड जिल्ह्यातून आलो आहे। माझं गाव पाटेगाव आहे। फक्त जिजाऊ मासाहेबांचं जन्मस्थळ बघण्यासाठी आलो होतो, तर भारी वाटलं। बर, चला मित्रांनो, आता आपण सदरील राजवाडा एक्सप्लोर करूया। आणि आपल्या मित्र हे आता आपल्यासोबत तर येणार नाही, तर नेक्स्ट टाइम आपले भेटले येऊ सध्या थोडंफार येऊ आपण व्हिडिओ मध्ये पण। बर बर, चला ना मग। मित्रांनो, इथं राजे लखुजी जाधव राजवाडा जिजामाता जन्मस्थान आहे आणि उघडण्याची वेळ सकाळी 9 आणि संध्याकाळी बंद होण्याची वेळ सायंकाळी 5 वाजता आहे। मा जिजाऊ यांचे इथं प्रतिमा आहे। आता आपण या प्रतिमेचे दर्शन घेऊया मित्रांनो। तिकडून नाही जायला रस्ता। तिकडूनच घेऊ समोरून। पकडावर दर्शन घेतो। हा, या ना, मागे मागे या ना माझ्या। जय जिजाऊ माता। हो राहिलं बघा, ते जवळ आलं बघा। मित्रांनो, हे जे आहे राजे लखुजी जाधव यांचा राजवाडा आहे आणि राजवाड्याचे हे प्रवेशद्वार आहे। तुम्ही पाहू शकता इथे लिहिलेलं आहे। दरवाजाही आतापर्यंत साबूत आहे मित्रांनो। इथं हा सागाचा दरवाजा आहे, अजून बी चांगल्या कंडिशन मध्ये आहे।
इथं एक सूचना फलक दिलेला आहे, वेळ दिलेली आहे, चालू होण्याची वेळ, बंद होण्याची वेळ. देवगिरी यांचे यादवांचे वंशवाळ दिलेले आहे मित्रांनो इथं. मित्रांनो, नगारखाना म्हणजे राजवाड्यातील नगारखाना म्हणजे किल्ला किंवा राजवाडा याच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेली एक विशेष इमारत, जिथे नगारे, ताशे, ढोल, शिंपले वाजून विविध प्रसंगाची घोषणा केली जात असते. नगारखान्याचा प्रमुख उपयोग राजदरबार सुरू होताना नगारे वाजवणे, राजा किंवा मान्यवरांच्या आगमनाची सूचना देणे, लढाई, विजय किंवा महत्त्वाच्या घटनांची घोषणा करणे, सूर्योदय, सूर्यास्त, प्रहर किंवा इतर वेळा जाहीर करणे, उत्सव, धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी सांकेतिक वादन वाजवणे, मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूला किंवा जवळ असलेली उंच जागा, तिथे नगारे, ताशे ठेवणारे वादक ठराविक वेळी बसत उभे राहत असतात. थोडक्यात नगारखाना म्हणजे राजवाड्यातील अधिकृत वादन घोषणा करण्याचे ठिकाण. आतमध्ये एंट्री केली की जन्मस्थळाकडे जाण्याचा मार्ग. हा महाजिजाऊ यांच्या जन्मस्थळाकडे जाण्याचा मार्ग आहे मित्रांनो, इथून इकडे. तर आपण त्यांच्या जन्मस्थळाकडे जात आहे. आणि मित्रांनो, तुम्ही इथं पाहू शकता, हे जे आहे की नाही, हे आपण ज्या प्रवेशद्वारामधून आलेलो आहे, हे प्रवेशद्वार आहे. तिथून बाहेर आलेलो आहे आपण इकडे. आणि मित्रांनो, या ठिकाणी जे सध्या गवत दिसत आहे भरपूर, या ठिकाणी शासनाने इथं लक्ष द्यायला पाहिजे. कारण की जे ऐतिहासिक स्थळ आहे त्या ठिकाणी हे पूर्ण स्वच्छता पाहिजे. परंतु या ठिकाणी स्वच्छता काही दिसत नाहीये. तर मला असं वाटतं इथं थोडं लक्ष द्यायला पाहिजे शासनाने. इथं थोडी साफसफाई करायला पाहिजे. कारण की हे ऐतिहासिक स्थळ आहे मित्रांनो. त्या ऐतिहासिक स्थळाकडे शासनाने लक्ष द्यायला पाहिजे. कारण की आपल्या येणाऱ्या पिढ्या आहे त्यांनाही बघायला भेटायला पाहिजे हे. मित्रांनो, हे जे दिसत आहे इथं, हे त्यावेळेसच्या छोट्या छोट्या ते जे रूम आहेत. आणि हे जे ब्लॉक दिसत आहे, मित्रांनो, इथं ह्या पूर्ण जो माडसा महाल आहे याच्यावरती पूर्ण पहिले लाकडी बांधकाम होतं. म्हणजे लाकडाने तयार केलेलं पूर्ण महल होते वरती. हा पहिया आहे मित्रांनो खालचा. आणि इथं जे आहे की नाही, हे जे लाकडी खांब होते त्यावेळेसचे, हे याच्यामध्ये, या ब्लॉक म्हणजे हे जे रिकामा रकाना आहे याच्यामध्ये इंटरकनेक्ट करून याच्यावर बांधकाम केलेलं आहे. हे प्रत्येक ठिकाणी असे रकाने दिसत आहे. याच्यावर आहे की नाही, जे जुन्या काळामध्ये आपल्या सागाचे जे खांब होते ते खांब लावून याच्यावर पूर्ण वरती पूर्ण आपल्या घरासारखं पूर्ण तयार केलं होतं. म्हणजे महालासारखं पूर्ण तयार केलं होतं. आणि ह्याच्यावरती पूर्ण हे लाकडी बांधकाम होतं मित्रांनो. हे जे दिसत आहे पूर्ण जो परिसर दिसत आहे त्याच्यावर पूर्ण लाकडी बांधकाम होतं. आता हे इकडे दिसत आहेत छोटे छोटे कप्पे दिसत आहे. या साईडले दिसत आहे मित्रांनो. हे सर्व याच्यावरती हे लाकडी खांब रोवलेले होते पहिले याच्यात. आणि याच्यावर पूर्ण हे लाकडी बांधकाम केलेलं होतं. ते आता सध्या स्थितीमध्ये दिसत नाही आपल्याला. कारण की काळानुसार ते
खराब झालेले आहे आता. हे इथं धान्य कोठार म्हणून आहे मित्रांनो. त्या काळी इथं धान्याची साठवणूक केली जात होती. तर आपण आता खाली जाऊया. एक खिडकी आहे इथून. इकडे रिकाम आहे अजून. आणि हे जे खिडक्या इथं आहेत मित्रांनो, हे इथल्या धान्याला हवा लागावी त्यासाठी इथे खिडकी बनवली आहे मित्रांनो. असे वेगवेगळ्या खिडक्या आहेत हे. आणि हे रकाने जे बनवलेलं आहे त्यावेळेस काही दिवे ठेवण्यासाठी बहुतेक तिथं हे रकाने तयार केलेले आहे मित्रांनो. असे 3 ब्लॉक आहेत मित्रांनो वेगळे. हा इथं एक ब्लॉक आहे. हे तिथे एक रूम आहे. इथं पण एक खिडकी आहे. असं वाटत नाही की इथे खिडकी आहे, पण इथं खालून पाहिल्यानंतर इथे खिडकी दिसते हवेसाठी. हे इथून दिसत आहे खिडकी, पण पावसाळ्यामध्ये मित्रांनो इथं पाणी येत नाही. पाणी येऊ नये तसं बनवलेलं आहे तिथं. आणि इथे हे जे 3 रूम आहे मित्रांनो, हे तिन्ही रूम एकामेकामध्ये कनेक्ट आहेत मित्रांनो. पूर्ण एकत्र आहे. बाहेरून जरी आपल्याला 3 दरवाजे दिसले, परंतु याच्यामध्ये एकत्रच रूम आहे बिलकुल पूर्ण. आणि हे प्रत्येक रूम मध्ये अशी खिडकी बनवलेली आहे मित्रांनो. खिडकी अशा प्रकारे बनवल्या मित्रांनो की याच्यामधून पाणी पण नाही येऊ शकत. त्यावेळेस तुम्ही पाहू शकता काय टेक्नॉलॉजी वापरलेली आहे मित्रांनो हे बनवण्यासाठी. इथून वरती जी खिडकी आहे, इथून खाली बसल्यानंतर दिसते वरतून प्रकाश. असं जर पाहिलं तर वाटणार नाही की इथे खिडकी आहे म्हणून. त्या दरवाजामधून आपण प्रवेश केला होता आणि आपण इकडून या दरवाजामधून बाहेर निघलेलो आहे मित्रांनो. आता हे 3 दरवाजे बाहेरून दिसत आहे, पण ते एकमेकांना कनेक्ट आहेत मित्रांनो. आता आपण खाली आलेलो आहे इकडे. आता आपण दरबारी महल कडे जाणार आहे. इकडे दरबारी महल आहे. इथे एक दरवाजा दिसत आहे बहुतेक. दरवाजासारखं दिसत आहे. इथं त्या काळी बहुतेक मला असं वाटते इथं घोडे बांधण्यासाठी इथं व्यवस्था केलेली असेल त्या काळची, असं वाटते मला. दरबारी महल आहे मित्रांनो हा.
तुम्ही पाहू शकता मित्रांनो कसं बनवलेलं आहे. पुन्हा लाकडी बांधकाम आहे आणि अजून बी साबूत आहे मित्रांनो हे लाकडी बांधकाम एवढ्या वर्षानंतर पण. कमाल आहे मित्रांनो हे एवढं लाकडी बांधकाम आणि याची पूर्ण नक्षीकाम अजून बी जसे तसे आहे. हे पूर्ण सागवानमध्ये बनवलेलं आहे. याच्यावरचं नक्षीकाम पाहू शकता मित्रांनो कसं केलेलं आहे. किती छान नक्षीकाम आहे. इथे एक रिकामी रूम आहे. इथे असे खाचे बनवलेले आहे. ते पण एक रूम आहे मित्रांनो. मला असं वाटतं इथं महाराज त्या काळी इथं महाराज बसत असतील. या ठिकाणी हे जे दिसते त्या ठिकाणी महाराज बसत असतील आणि इकडे त्यांच्या दरबारातील जे मंत्री संत्री जे काय असतील ते इथं या वट्यावर बसत असतील आणि जे समजा गावातील जे मंडळी आहे समजा जे काही न्याय मागण्यासाठी आलेले असेल इथं ते इथं खाली दरबारात बसत असतील. इथे असे रूम केलेले आहे मित्रांनो पहा. हे वरती चढण्यासाठी आहे. पायऱ्या गेलेल्या तिथं आणि इथे पण हे ब्लॉक आहेत मित्रांनो. हे बघा म्हणजे अशी जागा केलेली आहे की याच्यामध्ये मी याच्या अगोदर बी सांगलेलं आहे तुम्हाला की याच्यामध्ये जे लाकडी खांब आहेत ते उभे करण्यासाठी जागा आहे. त्या काळी या पूर्ण जागेवर वरती सागवानाचं बांधकाम असेल मित्रांनो पूर्ण. आता जरी आपल्याला इथं पूर्ण दगडामध्ये दिसत आहे हा त्या काळचा पहिया असेल बहुतेक आणि याच्यावर पूर्ण लाकडी बांधकाम असेल. बाहेरचा पूर्ण परिसर इथून दिसत आहे. इथं तटबंदी केलेली आहे मित्रांनो. पूर्ण भिंत दिसत आहे तुम्हाला. या आजूबाजूला पूर्ण भिंत आहे. इथेही थोडंफार बांधकाम केलेलं आहे. कशाचं होतं काय माहित पण आता सध्या आहे असं बांधकाम केलेलं.
ते कोरी काम केलेलं आहे, हे पाहू शकता मित्रांनो. किती छान कोरी काम केलेलं आहे. हा म्हाळसा महल आहे मित्रांनो. खाली म्हाळसा महल म्हणजे मित्रांनो हे मा जिजाऊ यांच्या आईचं नावावर आहे. म्हाळसा त्यांच्या आईचं नाव आहे. त्यांच्या नावावर ह्या इथं या महलाचं इथं नाव दिलेलं आहे. त्या जागेचं नाव दिलेलं आहे. आणि हे इथं तळघर जे आहे मित्रांनो, ते पहिले खुल्लं होतं मित्रांनो, पण आता काही समाजकंटक लोक आहेत, त्यांच्यामुळे हे जागा बंद केलेली आहे. कारण की इथे एक तोफ होती, ती तोफ चोरण्यात आलेली आहे मित्रांनो. काही समाजकंटक लोकांनी इथं जे तोफ होती ती चोरलेली आहे या मार्गाने. त्यामुळे हा जो मार्ग आहे इथला हा बंद केलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला हा जो भुयारी मार्ग दिसत आहे, हा भुयारी मार्ग यासाठी बनवण्यात आलेला होता मित्रांनो. त्या काळामध्ये शत्रूंचा हल्ला झाला किंवा कोणते इथं राजवाड्यावर कोणते संकट आले, तर या राजवाड्याच्या बाहेर पडण्यासाठी या भुयारी मार्गाचा उपयोग होत होता. आणि हा जो भुयारी मार्ग आहे मित्रांनो, हा 4 ठिकाणी जातो या ठिकाणामधून. तो या राजवाड्यामधून हा भुयारी मार्ग मेहुणा राजा, देऊळगाव राजा, आडगाव राजा या ठिकाणी हे मार्ग जातात मित्रांनो. तर इथून बाहेर पडण्यासाठी हे भुयारी मार्गाचा उपयोग त्या काळात केला जात होता मित्रांनो. मित्रांनो, हे आहे जुनी विहीर. पाहू शकता मित्रांनो विहीर. हा या महलासाठी त्या काळामध्ये या विहिरीद्वारे पाणी पुरवत असतील पूर्ण महलाला. अशा प्रकारे आज आपण मा जिजाऊ यांचे जन्मस्थळ एक्सप्लोअर केलेले आहे. आणि अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता आपले चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.